हरे कृष्ण। जय श्री श्री राधा गोविंद देव भगवान की जय। श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मई की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। हरे कृष्ण। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजन। यशोदानंदन व्रज जनरंजन। जमुना तीरावनचारी। जमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा। श्री अद्वैता गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जय राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे। जय जगन्नाथ जय जगन्नाथ। जय बलदेव जय सुभद्रा। जगन्नाथ स्वामी नयन पथगामी। नयन पथगामी भवतु मे। जय गौरानिताय गौरानिताय गौरानिताय। जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद। जय जय गुरुदेव गुरुदेव गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय।
गुरु महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत श्री राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वंशाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभुजीज माताजीज आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। तर आपण मागच्या वेळेला दोन महत्वाचे मुद्द्यांवर चर्चा केली आणि आज पण आपण एका महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत। इतका महत्वाचा कशामुळे तो मुद्दा की त्याचं जर आपण व्यवस्थित समजून घेतलं आणि पालन केलं तर तो एक गुण, एक क्वालिटी, एक गुण आपल्याला भगवत धामास परत नेण्यासाठी पर्याप्त आहे, पुरेसा आहे। तर आपण अगोदर थोडीशी रिव्हिजन करू। मागच्या वेळेला आपण कोणत्या मुद्द्यावर चर्चा केलेली, कुणाच्या लक्षात आहे का प्रभुजीज माताजीज? आपण कोणत्या मुद्द्यावर चर्चा केली मागच्या वेळेला? हरे कृष्ण, कुणी सांगेल का? प्रयत्न करा, विचार करा थोडासा। आपण पाहिलेलं
की कशा प्रकारे परीक्षित महाराज हे सर्व तिथे जमलेल्या साधू संतांना आपली कृतज्ञता व्यक्त करत आहेत, की साधू संत टिपिकली सामान्यपणे कोणत्या लोकांपासून 2 हात दूर राहतात असं आपण सांगितलेलं लक्षात आहे आपल्याला? कोणत्या लोकांपासून साधू संत थोडस अंतर राहून ठेवतात, अंतर राखून ठेवतात? भौतिकवादी लोकांपासून. भौतिकवादी लोकांपासून हा. आणि विशेषतः राजेशाही वगैरे लोकांपासून, जे की ऐश्वर अधिक प्रमाणात बाळगून असतात. आणि त्याचं कारण काय सांगितलं होतं आपण? कशामुळे 2 हात अंतर राखून ठेवतात? प्रयत्न करा प्रभू. कारण कारण पण ते त्याच्यामध्ये भौतिक ऐश्वर भौतिक आसक्त होऊ शकतात. हा, भौतिक आसक्त होऊ शकतात. आणि आपण 1-2 उदाहरणं सांगितलेले चैतन्य चरितामृत मधून, की कशा प्रकारे चैतन्य चरितामृत मध्ये सांगितलंय की भौतिकवादी लोकांचा संग करणं हे विष पिण्यापेक्षा जास्त भयानक आहे. कारण विष पिल्याने माणसाचं भौतिक शरीर नष्ट पाहू शकतं, परंतु अशा भौतिकवादी लोकांचा संग केल्याने भगवंतांचा भगवंतांच्या प्रती सेवा अर्पण करण्याची जी इच्छा आहे, प्रवृत्ती आहे, ती नाश पावू शकते, जे की शरीर नाश पावण्यापेक्षा कितीतरी अधिक हानिकारक आहे. का? कारण शरीर नाश पावल्यावर आपल्याला दुसरं शरीर मिळेल कालांतराने, परंतु भगवंतांची सेवा करण्याची जी प्रवृत्ती, इच्छा आहे, ती क्षमल्यानंतर कितीतरी लाखो जन्म लागू शकतात परत व्यक्तीला भगवंतांच्या सेवेमध्ये जोडण्यासाठी. तर त्यासाठी चैतन्य चरितामृत मध्ये सांगितलंय की भक्तांनी खूप काळजी घेतली पाहिजे अशा भौतिकवादी लोकांच्या सहवासापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी. आणि माताजींनी खूप छान प्रश्न विचारलेला मागच्या वेळेस, की आपण बाहेरच्या जगामध्ये भौतिकवादी लोकांसोबत आदान प्रदान करतो, मग काय करायचं? तर आपण त्याच्यावर उत्तर दिलेलं की भौतिकवादी लोकांच्या संघाच्या माध्यमातून माया आपल्याला तिच्याकडे खेचते, परंतु त्याच्यावर एकच अँटीडोट म्हणजे औषध एकच आहे, ते म्हणजे आपण भक्तांचा संघ व्यवस्थित करायचा. आणि भक्तांच्या सोबतच शास्त्र जे आहेत, श्रीमद भागवत, श्रीमद भगवद्गीता, यांच्याशी आपण नियमित जर आपण वाचन ठेवलं, ऐकणं ठेवलं, तर नियमित आपल्याला आचार्यांचा आणि श्रीमद भागवताचा, भगवंतांचा स्वतःचा पण संघ प्राप्त होतो. तर हे नेहमीच ठेवणं आवश्यक आहे. आणि आपण अजून एक भगवद्गीतेतला तो श्लोक पाहिला, भोग ऐश्वर्य प्रसक्ताना तया अपरुत चेतसा व्यवसायात्मिका बुद्धी समाधौन विधीयते. की कशा प्रकारे जो व्यक्ती भौतिक भोग आणि भौतिक ऐश्वर्य यांच्या प्रती प्रसक्तानाम आसक्त आहे, अशा व्यक्तीला भगवंतांच्या अशा व्यक्तीचं जी बुद्धी असती ती खूप साऱ्या शाखांमध्ये विखुरलेली असते. आणि अशा विखुरलेल्या बुद्धीमुळे भगवंतांच्या भगवत भक्तीमध्ये जे एकाग्र चित्त पाहिजे, 1 पॉइंटेड अटेन्शन, एकाग्र चित्त जे पाहिजे, ते अशा व्यक्तीमध्ये येणं खूप अवघड आहे. व्यवसायात्मिका बुद्धी समाधौन विधीयते, की अशा व्यक्तीमध्ये येणं खूप अवघड आहे. त्याच्यामुळे आपण भौतिकवादी लोकांच्या सहवासापासून खूप काळजी घेतली पाहिजे. आणि आजच्या चर्चेमध्ये आपण एक खूप मोठा गुण बघणार आहोत भगवत भक्तांचा, जो की भगवंतांना खूप प्रसन्न करतो. तो गुण म्हणजे सामान्यतः भौतिकवादी लोकांमध्ये जर आपण पाहिलं तर एकमेकांचं सक्सेस, एकमेकांचं यश पाहून सामान्यपणे भौतिकवादी लोकांमध्ये कोणती भावना असते? प्रभूजीच, माताजी, एखादा भौतिकवादी व्यक्ती आहे, जर दुसऱ्या कुणाचं यश भलं होताना पाहिलं तर कोणती भावना असते सामान्यपणे? मत्सराची. ईर्ष्या. मत्सराची. मत्सर. हा. परंतु त्या उलट भक्तांच्या सहवासामध्ये आपण त्या ईर्ष्याला जर दूर घालवायचं आहे आपल्या हृदयातून, तर आपल्याला ज्या वेळेस बाकीच्या भक्तांना भगवत कृपा प्राप्त होते, त्यावेळेस जर आपण आनंदाने त्या भक्ताच्या यशाचं कौतुक केलं, त्या भक्ताच्या यशाबद्दल आपण जर आनंदी झालो, तर शास्त्र सांगतं की भगवंत एवढे त्या भक्ताबद्दल प्रसन्न होतात. कोणत्या भक्ताबद्दल?
जो की दुसऱ्या भक्ताच्या आध्यात्मिक यशावर ज्याला आनंद वाटत आहे की अरे त्या भक्ताला भगवंतांची कृपा प्राप्त झाली, किती छान. तर भगवंत त्या भक्ताला पण, जो की आनंदित होत आहे, त्याला पण आपली कृपा प्रदान करतील निश्चित. तर हा गुण भगवत भक्तांमध्ये कशा प्रकारे तयार होतो, कशा प्रकारे प्राप्त केला जातो, याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत काही श्लोकांमधून. तर या प्रस्तावनेबद्दल कुणाला काही प्रश्न आहे का? प्रभूजी, माताजी, हरे कृष्ण. ठीक आहे, तर आपण श्लोक क्रमांक 18 पासून सुरुवात करू. कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. एवं च तस्मिन् नरदेव देवे एवं च तस्मिन् नरदेव देवे प्रायोपविष्टे देव संगः प्रायोपविष्टे देवसङ्गः शस्य भूमौ व्यकिरन् प्रसूनै प्रशस्य भूमौ प्रसूनैः मुदा मुहुर्दुन्दुभयश्च नेदुः मुदामुहुर्दुन्दुभयश्च नेदुः. कुणाला वाचायचंय का? प्रभूजी, माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे प्रभुजी, कृष्ण. मी वाचू वाचू का? हा. हा, योजना माताजी तुम्ही हे वाचा, पूजा माताजी तुम्ही पुढचं वाचा. हरे कृष्ण. हो हो. हरे हरे कृष्ण. अशा प्रकारे परीक्षित महाराज आमरण प्रयोपवेशनासाठी बसले. स्वर्गादी सर्व लोकातील देवी देवतांनी राजाच्या या कृत्याची प्रशंसा केली आणि अत्यंत हर्षभराने तेथून पृथ्वीवर फुले उधळली व दुंदुभी वाजविली. तात्पर्य: अगदी परीक्षित महाराजांच्या वेळेपर्यंत पृथ्वी आणि इतर लोकात दळणवळण चालत असे. त्यामुळे मुक्तीच्या हेतूने परीक्षित महाराज आमरण प्रयोपवेशनास बसले. ही वार्ता जेथे बुद्धिमान देवी देवता राहतात अशा आकाशस्थ स्वर्गादी लोकांपर्यंत पोहोचली. देवी देवता हे मानवांपेक्षा अधिक श्रीमंती विलासात राहतात हे खरे, परंतु ते भगवंतांचे आज्ञाधारक सेवक असतात. स्वर्गीय लोकात नास्तिक अथवा भगवंतांचे अस्तित्वच न मानणारा असा कोणी नाही. त्यामुळे पृथ्वी तलावरील कोणत्याही भक्ताची ते नेहमीच प्रशंसा करतात. परीक्षित महाराजांविषयी ते अतिशय प्रसन्न होते. आदराचे प्रतीक म्हणून त्यांनी राजावर फुले उधळली व स्वर्गीय दुंदुभी वाजविल्या. कोणीही भगवंताकडे जात नसेल तर देवतांना अत्यंत आनंद होतो. कोणीही भगवंतांकडे जात असेल तर देवतांना अत्यंत आनंद होतो. भगवंतांच्या कोणत्याही भक्तांविषयी ते इतके प्रसन्न असतात की आपल्या आधिदैविक शक्तींच्या सामर्थ्याने ते त्यांना सर्वांगीण सहाय्य करतात. अशा प्रकारे भगवंत, स्वर्गीय देवता आणि पृथ्वी तलावरील भक्त यांच्यात पूर्ण सहकार्याची अदृश्य शृंखला असते. हरे कृष्ण. हरे श्रीला कृष्ण. प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे आपण जो मुद्दा आत्ता अगोदर सांगितलेला की कशा प्रकारे भगवंतांचे महान भक्त दुसऱ्या भक्तांना भगवंतांची कृपा प्राप्त करताना बघून खूप आनंदी होतात. तर इथे स्वर्गातल्या देवी देवतांचं उदाहरण दिलेलं आहे की स्वर्गातल्या देवी देवता ते आनंदात विलासामध्ये, भौतिक ऐश्वर्यामध्ये तर जीवन जगतात. का? कारण त्यांची ती इच्छा असते भौतिक ऐश्वर प्राप्त करण्याची. त्याच्यामुळे बहुतांश देवी देवतांना सकाम भक्त असं संबोधलं जातं. सकाम भक्त याचा अर्थ काय? की भगवंतांचे भक्त तर निश्चित आहेत, परंतु ती भक्ती करताना भौतिक आनंद, भौतिक लाभ प्राप्त करण्याची पण इच्छा आहे. तर या श्लोकामध्ये, भागवतामध्ये सांगितलंय की अशा प्रकारे भौतिक ऐश्वर्यामध्ये तर राहतात, पण याचा अर्थ त्यांना कमी प्रतीचं भक्त लेखू नये. श्रेष्ठ भक्त आहेत ते. कशा प्रकारे श्रेष्ठ भक्त आहेत? की बाकीच्या पृथ्वी तलावरील भक्तांना ज्यावेळेस ते भक्तीमध्ये प्रगती करताना पाहतात त्यावेळेस त्यांना खूप आनंद होतो आणि त्या भक्तांना शक्य होईल तेवढं त्यांच्याकडून पण ते पाठिंबा दर्शवण्याचा, सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतात. जसं की इथे आपण पाहत आहोत, परीक्षित महाराज आता त्यांना हा शाप प्राप्त झालेला आहे शृंगीकडून आणि 7 दिवसांमध्ये मृत्यू होणार आहे. परंतु त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्या मृत्यू परीक्षेची तयारी करण्यासाठी परीक्षित महाराज हे आपलं सर्वस्व राज्य,
वगैरे सर्व त्याग करून गंगेच्या काठावर 7 दिवस बसायला सुरुवात केली आहे त्यांनी. भगवंतांची महती, भगवत कथा, श्रीमद भागवतम ऐकण्यासाठी. हे ज्यावेळेस देवी देवतांना कळालं, त्यावेळेस त्यांनी पण परीक्षित महाराजांच्या ह्या निर्णयाचं खूप कौतुक केलं, की बघा की हा पृथ्वीवरचा शुद्ध भक्त कशा प्रकारे 7च दिवस जीवनातले बाकी आहेत, परंतु त्या 7 दिवसांचा कसा योग्य उपयोग करून भगवत धामात जाण्यासाठी हा शुद्ध भक्त प्रयत्न करत आहे. तर अशा भक्ताचा गौरव असो, अशा प्रकारे त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आपला उद्या सांगता ना मग तिला. सॉरी सॉरी कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम. सॉरी सॉरी. तर अशा भगवंतांच्या शुद्ध भक्ताप्रती आपला आदर सन्मान व्यक्त करण्यासाठी सारे देवी देवता हे परीक्षित महाराजांवर अवकाशातून, स्वर्गलोकातून फुले उधळत होते आणि त्यांनी आनंदाने दुंदुबी, दुंदुबी हे एका प्रकारचं वाद्य आहे, त्या वाजवल्या परीक्षित महाराजांचा सन्मान करण्यासाठी, आदर व्यक्त करण्यासाठी. तर इथे सांगितलंय, कोणीही भगवंतांकडे जात असेल तर देवतांना अत्यंत आनंद होतो. भगवंतांच्या कोणत्याही भक्तांविषयी ते इतके प्रसन्न असतात की आपल्या आदिदैविक शक्तींच्या सामर्थ्याने ते त्यांना सर्वांगीण सहाय्य करतात. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे प्रभूजीज माताजी, समजून घेणं की देवी देवतांकडे खूप साऱ्या शक्ती आहेत. जसं की इंद्रदेवता, इंद्रदेवता हे पावसाचे आदिदेव आहेत. म्हणजे पाऊस पृथ्वीवर किती प्रमाणात पडावा, जिथे आवश्यकता असेल तिथे पाण्याची कमी पडू नये, याच्यासाठी जिम्मेदार आहेत इंद्रदेवता. त्याच प्रकारे विद्येची देवता आहे सरस्वती देवी, किंवा भक्ती मार्गातून अडथळे दूर करण्याची जिम्मेदारी आहे गणेशजींवर, किंवा जे भक्ती मार्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असुर, आसुरिक प्रवृत्तीचे लोक अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात, त्यांचा बंदोबस्त करण्याची जिम्मेदारी आहे दुर्गा देवीवर. तर अशा प्रकारचे सर्व देवी देव, जसं अग्निदेव, आपल्या पोटामधील जो पाचक अग्नी आहे, डायजेस्टिव्ह पॉवर, तर अग्निदेवाचंच ते जिम्मेदारी आहे की आपलं डायजेशन हे प्रत्येकाचं व्यवस्थित चालावं. आणि ह्या सर्व देवी देवतांचे स्वामी आहेत, यांना हे वेगवेगळे डिपार्टमेंट असाइन करणारे भगवंत स्वतः, जे आपण भगवद्गीतेमध्ये त्यांच्या स्तराबद्दल आपल्याला माहिती मिळते. तर इथे भागवतामध्ये सांगितलं आहे की जर कोणी व्यक्ती, भक्त भक्तीमध्ये जर प्रगती करत असेल तर अशा भक्ताला शक्य होईल तेवढं सगळं सहाय्य करण्याचं कार्य पण देवी देवता करतात. याचाच दुसरा अर्थ असा की आपल्याला देवी देवतांना खरं जर प्रसन्न पाहायचं आहे, आनंदी पाहायचं आहे, तर आपल्याला त्यांना भौतिक गोष्टींबद्दल त्यांच्याकडे जायला नाही पाहिजे. आपण जर भक्ती चांगली केली तर स्वाभाविकतः, ऑटोमॅटिकली हे सर्व देवी देवता आणि त्यांच्या शक्ती या आपल्या भक्तीला समर्थन करण्यामध्ये आपल्या सोबत राहतील. एक छोटंसं उदाहरण मी आपल्याला सांगतो आणि आपल्याला पण आश्चर्य वाटेल की देवी देवता ह्या भक्तांबद्दल किती आनंदी राहतात, प्रसन्न राहतात. आणि अशा शुद्ध भक्तांचा सहवास देवी देवतांना पण हवा हवासा वाटतो. कथा आहे, जास्त जुनी नाही, अराउंड 300-400 वर्षांपूर्वीची. चैतन्य महाप्रभूंचे जे त्यांचे जे वेगवेगळे शिष्य, शिष्य म्हणजे त्यांनी कधी दीक्षा तर कुणाला दिली नाही, परंतु भगवत भक्ती मार्गाचं उपदेश मात्र त्यांच्या बऱ्याच शिष्यांना दिला. त्यांच्यापैकी एक होते श्रील सनातन गोस्वामी. तर सनातन गोस्वामी हे ज्यावेळेस गोवर्धन पर्वताच्या बाजूला एका गुहेमध्ये राहायचे, तर वृंदावन व्रजभूमीमध्ये शिवजींची 4 प्रमुख मंदिर आहेत. असं सांगितलं जातं की जिथे कुठे भगवंतांचं धाम आहे तिथे धाम रक्षक या रूपामध्ये शिवजी पण अस्तित्वात राहतात नेहमी, त्या धामाचं रक्षण करण्यासाठी. जसं ब्रजभूमीमध्ये, जेवढं माझ्या लक्षात आहे, गोवर्धनच्या बाजूला मला वाटतंय सकलेश्वर महादेव का गोपेश्वर महादेव, तर ह्यांचं मंदिर आहे शिवजींचं. तर त्या मंदिराच्या बाजूला एका गुहेमध्ये काही अंतरावर सनातन गोस्वामी वास करायचे, निवास करायचे. तर त्या ठिकाणी ते वेगवेगळं वैष्णव साहित्य ग्रंथ पण लिहायचे, वैदिक ग्रंथांचा सार भक्ती मार्गासाठी
प्रस्तुत करणे भक्तांसाठी. तर त्या गुहेमध्ये खूप साऱ्या डासांचा प्रादुर्भाव झाला होता, खूप अधिक प्रमाणामध्ये. आणि सनातन गोस्वामींना त्यांच्या प्रत्यक्ष शरीराला काय त्रास होत होता त्याच्यापेक्षा जास्त त्यांना प्रॉब्लेम होता की त्यांची सेवा व्यवस्थित होऊ शकत नव्हती भगवत भक्तीमध्ये, शुद्ध भक्तीचं ज्ञान देणारे ग्रंथ लिहिण्यासाठी. त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं की ती गुहा सोडून ते दुसऱ्या कोणत्या ठिकाणी राहण्यासाठी जातील या डासांच्या प्रादुर्भावामुळे. परंतु शिवजी, ज्यांचं की मंदिर गोवर्धनच्या बाजूला त्या गुहेच्या जवळ होतं, त्यांना ज्यावेळेस कळालं की आपल्या शेजारी राहणारे भगवंतांचे, कृष्णाचे शुद्ध भक्त सनातन गोस्वामी हे ठिकाण सोडून जाण्यासाठी त्यांनी विचार करत आहेत, कशामुळे की डासांच्या खूप झालेल्या प्रादुर्भावामुळे. तर एका ब्राह्मणाच्या रूपामध्ये शिवजी त्यांच्या समोर प्रस्तुत झाले आणि त्यांना विनंती केली की हे महाराज, तुम्ही एक दिवस कृपया अधिक थांबा आणि एक दिवसामध्ये जर इथली परिस्थिती बदलली नाही, हे डास जे तुम्हाला तुमच्या सेवेमध्ये त्रास देत आहेत त्यांचा जर प्रादुर्भाव कमी नाही झाला, तर मग तुम्ही हे ठिकाण सोडून जाऊ शकता, परंतु एक दिवस कृपया इथे थांबा अजून. तर सनातन गोस्वामी एका कोणी व्यक्तीने विनंती केली म्हणून तयार होतात, इतके दिवस राहिलो तर अजून एक दिवस राहू. आणि लगेच दुसरीकडे शिवजी त्या कीटकांचे जे इन्चार्ज जे देवता आहेत त्यांना समन समन म्हणजे बोलावणं पाठवतात आणि त्यांना सांगतात की उद्यापासून या ठिकाणी या गुहेमध्ये जिथे श्रीला सनातन गोस्वामी राहत आहेत एकही डास दिसता कामा नये. आणि सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ देवता आहेत सर्वात शिवजी आणि ब्रह्माजी. आणि त्यांच्यामध्ये पण स्तरावर जर पाहायला गेलं तर शिवजी, कारण हे शंभू तत्वामध्ये येतात. तर त्या दिवसापासून सनातन गोस्वामी राहत होते त्या गुहेमध्ये, एकही डास नंतर राहिला नाही. आणि सनातन गोस्वामी डासांचा प्रादुर्भाव नसल्यामुळे तिथे राहणं त्यांनी कंटिन्यू केलं. तर सांगण्याची गोष्ट अशी की अशा प्रकारच्या शुद्ध भक्ताचा संघ हा महान देवता शिवजींसारखे ते पण किती चेरिश करतात, त्यांना पण किती आदर सन्मान वाटतो अशा महान भक्तांबद्दल. आणि अशा भक्तांचा सहवास त्यांना पण किती हवा हवासा वाटतो. तर सांगण्याची गोष्ट इथे सांगितलंय की अशा प्रकारचे देवी देवता त्यांच्याकडे भौतिक मागण्या करण्यासाठी त्यांचे जे उपासक येतात त्यांना आपण भक्त म्हणत नाही पण उपासक म्हणतो. का? कारण ती भक्ती राहत नाही, देवाणघेवाण राहते. की देवी देवतांना काही नवस करणं, कोणतं व्रत वगैरे करणं, कशासाठी? की त्यांच्याकडून काही भौतिक लाभ प्राप्त करण्यासाठी. तर तो तर एक व्यापार होऊन जातो की मी तुम्हाला काही देणार, तुम्ही मला त्या बदल्यामध्ये काही देणार. परंतु भगवत भक्तांच्या बाबतीमध्ये त्यांचा विचार तसा नसतो, कारण ते स्वतः भगवंतांच्या भक्तीमध्ये प्रगत भक्त आहेत देवी देवता. त्याच्यामुळे अशा प्रकारचं विशेषतः शुद्ध भक्ती मार्गावर जे आहेत, शुद्ध भक्ती मार्गावरच नाही साधारण पण भक्त जे शुद्ध भक्तीसाठी प्रयत्न करत आहेत अशा भक्तांच्या प्रती नेहमी देवी देवता हे आदराची भावना ठेवतात. तर खऱ्या प्रकारे आपल्याला जर अशा देवी देवतांना पण आपल्या बाजूने ठेवायचं आहे तर भगवत भक्ती व्यवस्थितपणे करणं हे कधीही श्रेष्ठ आहे. कुणाला काही प्रश्न आहे का प्रभूजीज माताजीज? खूप महत्वाचा मुद्दा आहे की कशा प्रकारे देवी देवता भगवंतांच्या शुद्ध भक्तांविषयी किंवा जे शुद्ध भक्तीसाठी प्रयत्न करत आहेत अशा भक्तांविषयी कशा प्रकारे आदर सन्मानाची भावना ठेवतात. काही प्रश्न आहे का प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. नाही प्रभूजी. हरे कृष्ण. आपण पुढे जाऊ श्लोक क्रमांक 19. आणि हे तर झालं देवी देवतांच्या बाबतीमध्ये. आता तिथे उपस्थित असलेले सर्व साधू संत पण परीक्षित महाराजांना कशा प्रकारे प्रोत्साहन देत होते की तुम्ही काळजी करू नका परीक्षित महाराज, तुम्ही एकटे नाही आहेत, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि तुमच्या ह्या प्रवासामध्ये भगवत धाम प्राप्त करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत आहात तुम्हाला केवळ आणि केवळ पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही सर्व इथे एकत्र आलेलो आहोत, तुम्हाला तुमच्या सोबत थांबण्यासाठी. कशा प्रकारे ते प्रोत्साहन देतात परीक्षित महाराजांना. श्लोक क्रमांक 19. महर्षयो वै समुपागता ये महर्षयो महर्षयो वै वै समुपागता ये प्रशस्य सादृश्य प्रशस्य मोदमानः
प्रशस्यस्य सावेत्य विनोदमानः ऊचु प्रजानुग्रह ऊचु प्रजानुग्रहशीलसारा यदुत्तमश्लोकगुणाभिरूपम् हरे कृष्णा पूजा हरे कृष्ण प्रभूजी, तुमचा आवाज आहे ना स्लो येतोय फार. ठीक आहे, स्लो येतोय आणि थोडा तुटतोय. मला ना इयरफोन बदलू दे, 1 मिनिट दे फक्त. हरे कृष्ण. हरे, आत्ता ऐकू येत आहे का माताजी? हो प्रभूजी. हो 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 प्रभूजी, आता येतो. ठीक आहे. धन्यवाद प्रभू. हरे कृष्ण. पूजा माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, सादर प्रणाम. दंडवत माताजी. हा. अनुवाद शिला प्रभू जगद्गुरु शिला प्रभुपाद द्वारा. शिला प्रभुपाद की जय. तेथे आलेल्या थोर थोर ऋषी मुनींनी सुद्धा परीक्षित महाराजांच्या निश्चयाची प्रशंसा केली. उत्तम उत्तम असे म्हणून त्यांनी आपले अनुमोदन दर्शविले. भगवंतांच्या सर्व गुणात्मक शक्तींनी युक्त असणारे संत हे स्वभावतः सामान्य जनांचे हित कसे होईल हेच पाहतात. त्यामुळे भगवंतांचे परमभक्त परीक्षित महाराज यांना पाहून त्यांना प्रसन्नता वाटली आणि ते त्यांची प्रशंसा करीत म्हणाले. तात्पर्य: जीवाचे नैसर्गिक सौंदर्य तो भगवत भक्तीच्या स्तरावर आरूढ झाल्यानंतर वाढत जाते. परीक्षित महाराज आता भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीत दडून गेले होते. त्यामुळे ऋषीमुनी अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी आपली आवड उत्तम उत्तम अशा शब्दांनी व्यक्त केली. सामान्य माणसाचे हित करण्याकडे अशा संतांची स्वाभाविकच प्रवृत्ती असते आणि परीक्षित महाराजांचे भक्ती मार्गातील प्रगत भक्त जेव्हा त्यांच्या दृष्टीस पडतात तेव्हा तर त्यांच्या आनंदाला सीमाच नसते आणि ते आपल्या अधीन असलेले सर्व वर त्यांना देऊन मोकळे होतात. भगवंतांची भक्ती ही खरोखर इतकी मंगलकारक गोष्ट आहे की सर्व देवता संत प्रत्यक्ष भगवान सुद्धा भक्तावर संतुष्ट असतात आणि त्यामुळे त्या भक्ताला सर्वच काही शुभकर होते. प्रगतिशील भक्ताच्या मार्गातून सर्व अनर्थ आपोआप दूर होतात. आपल्या मृत्यूच्या समयी अशा थोर संतांची भेट होणे हे परीक्षितांच्या दृष्टीने अवश्य मंगलदायकच होते आणि त्यामुळे त्या ब्राह्मणाचा तथाकथित शाप हा त्यांना एक आशीर्वादच ठरला. हरे कृष्ण प्रभूजी, सादर प्रणाम. शिला प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे शेवटचं वाक्य खूप महत्वाचं आहे की त्यामुळे त्या ब्राह्मणाचा म्हणजे शृंगीचा तथाकथित शाप, तथाकथित म्हणजे वर जरी वाटत असेल शाप, हा एका दृष्टीने परीक्षित महाराजांसाठी एका आशीर्वादासारखाच होता. का? कारण त्यांना 7 दिवसांमध्ये भगवद्धाम प्राप्ती होणार होती आणि त्या भगवद्धाम प्राप्ती होण्याच्या साठी मदत म्हणून त्यांना ह्या सर्व महान साधू संतांचा संघ प्राप्त होणार होता 7 दिवसांसाठी. तर इथे सांगितलेलं आहे की सामान्य माणसाचे हित करण्याकडे अशा संतांची स्वाभाविक प्रवृत्ती असते. तर याच्याबद्दल एक श्लोक आहे. साधूनाम साधुभूषणाम, साधवाम साधुभूषणाम. आपण तो श्लोक शोधण्याचा प्रयत्न करू. हाँ, 3:25-21. हा, कृपया आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. या श्लोकामध्ये साधूंचे वेगवेगळे गुण सांगितले, त्यांचे लक्षण सांगितले. तितिक्षव कारुणिकः, सुहृदः सर्वदेहिनां, अजातशत्रवः शान्ता, साधवः साधुभूषणः. तर इथे
भगवंतांच्या महान भक्तांचे वेगवेगळे गुण सांगितलेत. कोणते गुण आहेत? तितिक्षव, म्हणजे खूप सहनशील असतात ते. त्यांच्याविषयी कुणी अपराध जरी केला तरी ते खूप दयाळू असतात अशा लोकांविषयी. कारुणिका, कारुणिका म्हणजे बाकीच्या सर्व जीवांवर, प्राणीमात्रांवर पण ते दया दाखवतात. सर्व प्राणीमात्रांचे ते सर्वात जवळचे मित्र असतात. आणि अजातशत्रव, त्यांचं कुणाशीही शत्रुत्व ठेवत नाहीत ते. अजातशत्रव शांत, नेहमी शांत राहतात. आणि साधव साधुभूषणम, आणि हे जे छान भगवंतांचे चांगले गुण असतात, जे भगवंतांच्या भक्तामध्ये प्राप्त होतात, ते चांगले गुण, साधू गुण, याच्यामुळेच हेच गुण अशा महान भक्तांचं भूषण म्हणजे अलंकार राहतो. तर याच्या संबंधी खूप सारे सुंदर श्लोक आहेत भागवतामध्ये. जसं की यमराजांचा तो श्लोक खूप प्रसिद्ध आहे की यस्यास्ति भक्तिर् भगवती अकिंचना सर्वैर गुणैस्तत्र समासते सुरः अथ एव अभक्तस्य कुतो महद्गुणा मनोरथेना सतो धावतो भी. की कशा प्रकारे भगवंतांच्या भक्तीमध्ये जो कोणी भक्त जोडला जातो, भगवंत वेगवेगळ्या देवी देवतांचे पण जे चांगले गुण आहेत ते सर्व चांगले गुण अशा भक्तामध्ये स्वाभाविकतः, नॅचरली, ऑटोमॅटिकली अशा भक्तामध्ये येतात. आणि वेगळं त्यासाठी काही प्रयत्न करण्याची गरज नाही. आणि हे जे चांगले गुण आहेत त्यांची इथे छोटीशी यादी दिलेली आहे की कशा प्रकारे असे भक्त पूर्णपणे शांत असतात, कधीच विचलित नाही, आणि पूर्ण प्रकारे सहनशील, सर्व प्राणीमात्रांवर दया दाखवणारे, सर्व प्राणीमात्रांची मित्रत्वाची भावना ठेवणारे, आणि कुणालाही शत्रू न मानणारे, असे हे चांगले गुण हे साधूंचं आभूषण असतात. तर इथे आपण अशाच साधूंचं उदाहरण पाहत आहोत की जे सामान्य लोकांचं नेहमी हित चिंततात, म्हणून त्यांना साधू म्हटलं जातं. आणि ज्या वेळेस ते विशेषतः एखादा भक्त भक्तीमध्ये प्रगती करताना पाहतात, त्यावेळेस तर त्यांच्या आनंदाला काही पारावार राहत नाही, सीमा राहत नाही. तर अशा परीक्षित महाराजांना ज्यावेळेस या सर्व साधू संतांनी पाहिलं की सर्वस्व त्याग करून केवळ आणि केवळ आपल्या स्वतःला मृत्यूसाठी तयार करण्यासाठी, भगवत कथा ऐकण्यासाठी परीक्षित महाराजांनी सर्व राज्य वगैरे याचा त्याग केला आणि गंगेच्या काठी येऊन बसलेले ते सर्व हजारोंच्या संख्येमध्ये तिथे आले त्यांना आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी. तर आणि हे दोघांसाठी लाभदायक होतं, परीक्षित महाराजांसाठी पण लाभदायक होतं, कारण अशा महान साधू संतांचा त्यांना संघ प्राप्त झाला जीवनाच्या शेवटच्या काळामध्ये. आणि साधू संतांसाठी पण लाभदायक होतं, कारण परीक्षित महाराजांच्या माध्यमातून परीक्षित महाराज कारण ठरून त्यांना पण श्रीमद भागवतम ऐकायला भेटणार होतं, परीक्षित महाराजांच्या आणि त्यांच्या स्वतःच्या उद्धारासाठी. ठीक आहे, कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभूजीच, माताजीच, हरे कृष्ण. की कशा प्रकारे साधू संत सामान्य लोकांना पण भक्ती मार्गामध्ये प्रगती करताना पाहून किती आनंदित होतात. आणि आपण आधीच्या श्लोकामध्ये पाहिलं देवी देवतांचं की ते पण किती आनंदित होतात. तर आपण पुढे जाऊ. तर याचा अजून एक समजून घेण्याचा हेतू हा प्रभूजीच, माताजीच, की बऱ्याचदा कधी कधी आपल्या दैनंदिन आदान प्रदानामध्ये पण काही लोक पाहायला मिळतात आपल्याला समाजामध्ये, जे की बऱ्याचशा भौतिक बाबींमुळे, बऱ्याचशा भौतिक अडचणींमुळे कधी कधी खूप त्रस्त असतात. आणि किती सारे उपाय करतात लोक. आपण इथे पुण्याच्या सेंट्रल हार्ट इथल्या मध्यवर्ती भागात जर आपण गेलो, अप्पा बळवंत चौक वगैरे त्या भागामध्ये, तर एक मोठं दुकान दिसेल. खूप महागडं त्याचं रेंट किंवा त्या दुकानाची व्हॅल्यू असणार आहे. आणि ते काय करतं की फक्त वेगवेगळ्या लोकांचे जे त्रस्त आहेत त्यांचं ग्रहमान सुधारण्यासाठी वेगवेगळे जे पाचू किंवा बाकीचे जे व्हॅल्युएबल स्टोन्स ज्याला म्हणतो आपण, वेगवेगळ्या ग्रहांसाठी त्यांचं हे करणारे, प्रक्षालन करणारे जे वेगवेगळे पाचू वगैरे आहेत त्यांची विक्री करतात ते. तर विचार करत होतो मी की भगवत भक्तीमध्ये जर कोणी जोडलं तर भागवत सांगतं, भगवद्गीता सांगते की ह्या ज्या भौतिक अडचणी आहेत त्यासाठी आपल्याला
कोणत्या ज्योतिषाकडे जाण्याची किंवा वेगवेगळे व्हॅल्युएबल स्टोन्स, पाचू वगैरे काही खरेदी करण्याची, हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठ्या घालण्याची ह्याची गरज नाही राहणार. का? कारण भागवत स्वतः सांगतंय की वेगवेगळे हे जे ग्रह आहेत आणि त्यांचे जे इन्चार्ज देवी देवता आहेत, ते कोणीही भक्त भक्तीमध्ये प्रगती करत असला की त्याच्यासोबत पूर्ण प्रकारे सहाय्य करण्यासाठी तयार होतात. तर हे जर असेल, तर व्यक्तीला जर पूर्ण विश्वास असेल तर केवळ आणि केवळ भक्ती मार्गाचं व्यवस्थित पालन करून या बाकीच्या देवी देवतांना, ग्रहमानाला ऑटोमॅटिकली विना कोणता दुसरा प्रयास करता आपण आपल्याला सहाय्यकर बनवू शकतो. फक्त भक्ती मार्गाचं व्यवस्थित पालन करणं आवश्यक आहे. सगळ्यांना पटतंय का प्रभूजीज, माताजीज? हे कुणाचा काही प्रश्न आहे का या मुद्द्यावर? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू. पटतंय हा पण. हा माता. पटतंय प्रभूजी. म्हणजे माझा प्रश्न थोडा मी विसरले की परीक्षित महाराजांना हे कसं कळालं की त्यांना श्राप भेटला, आणि जे बाकी साधू संत होते त्यांना हे त्यांना कसं कळलं की 7 दिवसामध्ये परीक्षित महाराजांना म्हणजे वैकुंठ गमन करावं लागणार आहे ते? हा, खूप छान प्रश्न आहे. की त्या काळामध्ये तर आज सारखी जी इकडून तिकडे कम्युनिकेशन, इकडून तिकडे माहिती पाठवण्याची जी व्यवस्था होती ती आजच्या सारखी उपलब्ध नव्हती, टेलिकम्युनिकेशन किंवा व्हॉट्सअप वगैरे. परंतु आधीच्या काळामध्ये आध्यात्मिक दृष्ट्या ते एवढे प्रगत होते की आपण आत्ता या आधीच्या श्लोकामध्ये पाहिलंय की परीक्षित महाराजांच्या वेळेपर्यंत हायर प्लॅनेट्स म्हणजे स्वर्गलोकातून इत्यादी लोकातून पण देवी देवतांचं किंवा तिथे राहणाऱ्या बाकीच्या व्यक्तींचं आगमन किंवा गमन, येणं जाणं पृथ्वी लोकावर चालू असायचं. त्याच्यामुळे ही माहिती लगेच पूर्ण जगामध्ये पोहोचली, सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या साधू संतांच्या प्रति, देवी देवतांच्या पर्यंत, की परीक्षित महाराजांना हा शाप प्राप्त झालेला आहे शृंगीकडून. 7 दिवसामध्ये त्यांना मृत्यू प्राप्त होणार आहे ही एक. आणि दुसरी गोष्ट की परीक्षित महाराज हे साधारण व्यक्ती नव्हते, ते पूर्ण पृथ्वी लोकाचे सार्वभौम सम्राट होते, ज्याला आपण सोवेरेन किंग म्हणतो. की आजकाल एका देशाचा राजा असू द्या इतके फेमस असतात, उदाहरणार्थ राजा पण नाही, तिथले अध्यक्ष, प्रेसिडेंट वगैरे असतील. हरे कृष्णा प्रभूजी, आवाज कमी झाला तुमचा. आवाज कमी झाला? ठीक आहे, आता ठीक आहे का प्रभूजी? नाही प्रभूजी, प्रभूजी तुमचा व्यवस्थित आवाज येतोय आवाज. आवाज व्यवस्थित येत आहे प्रभूजी. ठीक आहे, ठीक आहे. थोडं हा, नेटवर्कचं थोडं इकडे किंवा तिकडे थोडंसं इकडे तिकडे झाले असेल. आता व्यवस्थित येत आहे सगळ्यांना? हो हो हरे प्रभूजी, कृष्ण. आवाज व्यवस्थितच आहे. ठीक आहे, ठीक आहे. तर परीक्षित महाराज हे काही साधारण व्यक्ती नव्हते. एकतर त्यावेळेसची जी कम्युनिकेशनची व्यवस्था होती आजच्या भौतिक व्यवस्थेपेक्षा कितीतरी प्रगत होती. देवी देवतांचं येणं जाणं वगैरे नेहमी चालू होतं. दुसरं कारण म्हणजे परीक्षित महाराज साधारण व्यक्ती नव्हते. म्हणजे गॉड फॉरबिड तसं काही होऊ नये, पण उद्या जर एखादी महत्त्वाची व्यक्ती, जसं प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, त्यांना जर काही झालं तर पूर्ण जगात कळायला वेळ नाही लागणार, हाहाकार होऊन जाईल. का? कारण तो व्यक्ती काही साधारण नाही आहे. कोणता अंडू व्यक्ती जर रस्त्यात तिकडं तिकडं थोडं काही झालं तर लगेच बातमी होते. अशा मोठ्या व्यक्तीला काही झालं तर लगेच सगळीकडे बातमी पसरणार. त्याच प्रकारे परीक्षित महाराज हे सार्वभौम राजा असल्यामुळे सर्व लोकांमध्ये, वरच्या खालच्या लोकांमध्ये बातमी पसरली की परीक्षित महाराजांना असा शाप प्राप्त झालाय. आणि लगेच परीक्षित महाराजांची आध्यात्मिक प्रगत स्थिती जाणून सर्वजण त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी त्या ठिकाणी आले. तर जास्त त्याचं डिटेल नाही की कशा प्रकारे ते कम्युनिकेशन पसरलं, पण या काही मुद्द्यांवरून आपण जाणू शकतो की त्यावेळेसची कम्युनिकेशनची व्यवस्था आजच्यापेक्षा जास्त प्रगत होती. आणि थोड्या काळामध्ये असं सांगितलं जातं आजच्या काळामध्ये पण असे काही योगीच उपस्थित आहेत ह्या जगावर, पृथ्वी तलावर, जे की त्यांच्या योगिक शक्तीने एका दिवसांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमण करू शकतात. किंवा असे काही योगी आहेत एका दिवसांमध्ये 4 धाम पण गमन करू शकतात. की जसं एका ठिकाणी पवित्र नदीमध्ये जर त्यांनी डुबकी घेतली तर दुसऱ्या पवित्र तीर्थामध्ये ते येऊ शकतात. त्यांच्याकडे ती योगिक शक्ती आहे. आजच्या युगामध्ये आपल्याला भौतिक साधनांवर अवलंबून राहावं लागतं, परंतु त्यावेळेस तसं नव्हतं माताजी. हो ठीक आहे. प्रभू, हो प्रभूजी, धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण, हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज, माताजीज? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. यस. जसं आता तुम्ही हे ग्रहांचं सांगितलं ना, हा, आता लहान मुलांच्या राशीमध्ये पण कधी कधी असतं की ग्रह शांती करा, माझ्या मुलाच्या राशीमध्ये आहे.
बरोबर. अशा वेळेस ती मुलं लहान असतात, त्यांना काही भगवत भक्तीचं समजत नाही, मग अशा वेळेला काय करायचं? ती आपण व्यवस्थित भक्ती करायची माताजी. आणि जर पॅरेंट्स म्हणजे पालकांना व्यवस्थित भक्ती मार्गामध्ये जोडलेलं जर मुलांनाही पाहिलं, तर मुलांना भक्त बनवणं सगळ्यात सोपी गोष्ट आहे. का? की माझी मुलगी लहान गार्डनमध्ये असताना तिच्या शाळेमध्ये खूप सुंदर वाक्य लिहिलेलं होतं भिंतीवर, की चिल्ड्रन आर ग्रेट इमिटेटर्स, देअरफॉर गिव्ह देम समथिंग ग्रेट टू इमिटेट. त्याचं मराठीत कोणी भाषांतर सांगेल का? की लहान मुलं हे इमिटेटर्स म्हणजे, इमिटेटर्सला मराठीत काय म्हणतो आपण? अनुकरण करतात. अनुकरण. हा, अनुकरण. लहान मुलं खूप छान प्रकारे अनुकरण करायचं लगेच शिकतात मोठ्यांना बघून. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना कोणती तरी छान गोष्ट द्या अनुकरण करण्यासाठी. म्हणजे आपण जर भक्ती मार्गामध्ये व्यवस्थित पालन केलं, तर केवळ ते बघून मुलं भक्ती मार्गामध्ये ऑटोमॅटिक जोडल्या जातील. जर तुम्ही घरी भगवंतांचं सुंदर अर्चविग्रह किंवा भगवंतांचा फोटोच्या रूपामध्ये सुंदर ऑल्टर जर ठेवलं, त्याच्यासमोर रोज कीर्तन करत असाल किंवा मंगल आरती करत असाल, तुम्हाला पाहूनच लहान मुलं पण ऑटोमॅटिकली तुमच्यासोबत त्याच्यामध्ये जॉईन होतील. बरोबर आहे का नाही? तर त्यांना हे सांगण्याची गरज नाही की चल उठ तू हरे कृष्ण महामंत्राचा जप कर. तसं बघून कधी ते लवकर घेणार नाहीत. पण तुम्हाला जर भक्ती मार्गाचं व्यवस्थित पालन करताना त्यांनी पाहिलं, तर निश्चित त्यांना प्रोत्साहन प्राप्त होईल. हो ना? तर त्या प्रकारे हो. तुम्ही व्यवस्थित हे करा आणि भगवंतांना प्रार्थना करा. परमात्मा रूपामध्ये ते पण त्यांच्या हृदयामध्ये स्थित आहेत. तर मी असं तुम्हाला बाकीचे काही उपाय करायचे तर करा, काही हरकत नाही. तुमची ती ती हे आहे इच्छा. पण त्याच्यासोबतच भगवत भक्ती पण व्यवस्थित करा. आणि भगवत भक्ती भागवतात सांगते की या सर्व देवी देवतांना आणि ग्रहांना वगैरे स्वाभाविकता हे भगवत भक्तांच्या पाठीशी राहतात. ठीक आहे का माताजी? हो. हो, आणि हरे आ- कृष्ण प्रभू. अजून एक गोष्ट मी सांगतो की शिला प्रभुपादांनी सांगितलंय की आपल्या हातांवरच्या ज्या रेषा आहेत, शिला प्रभुपादांनी सांगितलं, यू क्लॅप इन लॉर्ड्स कीर्तन अँड ऑल दीज लाईन्स विल गेट मॉडिफाईड अपडेटेड विच इज कंड्युसिव्ह टू युअर डिव्होशनल सर्व्हिस. म्हणजे केवळ आपण भगवत भक्तीमध्ये कीर्तनामध्ये तुम्ही व्यवस्थित टाळ्या वाजवा आणि हातावरच्या ज्या रेषा आहेत भगवत भक्तीसाठी अनुकूल अशा स्थितीमध्ये ते आपोआप बदलतील. म्हणजे सांगण्याची गोष्ट अशी की भगवंतांच्या भक्तांना खूप काळजी करायची गरज नाहीये. इतकंच नाही, श्रीमद भागवतात हे सांगितलं, एक्स्ट्रीम केस सांगितली. श्रीमद भागवतामध्ये सांगितलंय की आपल्या भक्ताच्या भक्तीचं परिपूर्णता होण्यासाठी जर त्या भक्ताला काही जीवनाच्या वेळेमध्ये काही अतिरिक्त काळाची गरज असेल, तर भगवंत तो ग्रेस पिरियड पण देऊ शकतात. जसं की मी नेहमी उदाहरण देतो, इंजिनिअरिंगला असताना आम्ही एक कन्सेप्ट असायचा युनिव्हर्सिटीमध्ये ग्रेस मार्क्सचा, आजही असेल कदाचित तो, की एखादा मुलगा आहे आणि त्याला फर्स्ट क्लास समजा 60% जवळ पडत आहेत सगळ्या विषयांमध्ये, आणि पासिंग मार्क्स असायचे 40 आउट ऑफ 100. तर कोणत्या एका विषयामध्ये 40च्या जागी 35 पर्यंत, खूप जास्त पण कमी नाही, पण 4-5 मार्कांनी जर पासिंग मार्क्स जर कमी पडत असतील, तर युनिव्हर्सिटी त्यांना ग्रेस मार्क्स द्यायची. का? की त्या एका विषयामध्ये थोडं कमी पडल्याने त्या मुलाचं ओव्हरऑल नुकसान होऊ नये. त्याच प्रकारे जर एखादा भक्त भक्ती मार्गामध्ये चांगल्या प्रकारे पालन करत आहे आणि त्याला जर त्याच्या ठरलेल्या जीवन काळापेक्षा थोड्या अतिरिक्त काळाची गरज आहे, भगवंत निश्चित ती गोष्ट पण अरेंज करतात. श्रीमद भागवतात सांगितलेलं आहे. तर या सर्व मुद्द्यांवरून हे कळतं की आपण जर भक्तीमध्ये व्यवस्थित जोडलेलो आहोत आणि आपली जर श्रद्धा अतूट आहे भगवत भक्तीवर, तर बाकीच्या कोणतं जास्त बघायची काळजी करायची गरज नाही, काहीच आवश्यकता नाही. ठीक आहे माताजी, प्रभूजीच, हरे कृष्ण. हो प्रभूजी, हरे धन्यवाद. कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण. आणि असे खूप सारे उदाहरणं पण आहेत की जिथे भगवत भक्तांना वेगवेगळ्या भौतिक गोष्टींनी ते भक्तीत येण्याच्या अगोदर त्रस्त होते, पण ज्यावेळेस त्यांनी भगवंतांच्या भक्तीमध्ये स्वतःला झोकून दिलं, समर्पित केलं, तर भगवंतांच्या कृपेने बाकीचे सगळे जे अडचणी आहेत, भौतिक अडचणी, त्या ऑटोमॅटिकली सुलभ होऊन गेल्या. म्हणजे खूप सारे उदाहरण आहेत. जसं एक शास्त्रातलं उदाहरण पाहायला गेलं तर आपण
वसुदेवांचं उदाहरण पाहतो, भगवंतांचे वडील स्वतः, की कंसाच्या कारागृहामध्ये ज्यावेळेस देवकीच्या पोटी भगवंतांचा जन्म झाला, वसुदेव आणि देवकी हे पूर्णतः चेन्स, म्हणजे चेन्सला आपण मराठीत काय म्हणतो, साखळ्यांनी, साखळदंडांनी बांधल्या गेलेले होते. आणि कितीतरी लेयर्स ऑफ सिक्युरिटी, म्हणजे कितीतरी एकामागून एक असे तुरुंगाचे गेट होते जे पूर्ण लॉक्ड होते, त्यांच्या बाहेर गार्ड्स होते. एवढंच नाही तर त्या कारागृहाच्या आजूबाजूला कुठेही पळण्याचं काही संधी राहू नये म्हणून कंसानी खूप असे कार्निवोरस, म्हणजे हृदयात सॉरी जंगलातले जे जानवर, म्हणजे उदाहरणार्थ सिंह वगैरे असे पण ठेवलेले. परंतु भगवंतांच्या कृपेने हे सगळे अडथळे पार झाले, उघडे झाले, आणि वसुदेव जाऊ शकले गोकुळामध्ये भगवंतांना नंदा आणि यशोदा यांच्या घरी सोडण्यासाठी आणि तिथून योगमायेला घेऊन येण्यासाठी. तर सांगण्याची गोष्ट अशी की कितीतरी उदाहरणं, हे तर झालं शास्त्रातलं उदाहरण, प्रत्यक्ष जीवनातले पण असे कितीतरी उदाहरणं आहेत. जसं की आंतरराष्ट्रीय कृष्ण भाव, एकच उदाहरण सांगेल मी वेळेच्या ह्याच्यामुळे, की आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये एक खूप महान संन्यासी भक्त आहेत, परमपूज्य नवयोगेंद्र स्वामी महाराज. ते एकदा सांगत होते त्यांच्या क्लासमध्ये की त्यांचे एक पर्सनल सर्वंट, म्हणजे त्यांना त्यांच्या दैनंदिन सेवेमध्ये मदत करणारे त्यांचे एक शिष्य होते, आहेत त्यांच्यासोबत आत्ता पण आहेत. तर त्यांना असा कोणता तरी अस्थमासारखा आजार होता, जो की डॉक्टरांनी आणि मेडिकल सायन्सने सांगितल्याप्रमाणे बरं करण्यासाठी अशक्य होता. आणि त्या आजाराचा इतका त्रास व्हायचा त्यांना श्वास घेण्यासाठी वगैरे, की दैनंदिन कार्य पण करण्यासाठी त्यांना अवघड होऊन जायचं. परंतु महाराजांनी सांगितलं, भगवंतांच्या कृपेने, महाराज स्वतः क्रेडिट घेत नाहीयेत, परंतु भगवंतांच्या सेवेमध्ये ज्या वेळेस ते भक्त जोडले गेले आणि महाराजांनी त्यांना पर्सनल असिस्टंट म्हणून सेवा अर्पण केली, तर एकदा महाराज त्या भक्तांसोबत जात होते आणि एक आयुर्वेदिक कोणतं औषधाचं दुकानमध्ये लागलं, आणि महाराजांनी एका नॉर्मल औषधाचं नाव पण सांगितलं, त्याचं नाव पण लक्षात होतं पण आत्ता लक्षात येत नाहीये. त्या अस्थमासारखा त्यांचे जे रोग होता त्याच्यासाठी, ज्याच्यामुळे त्यांना श्वास घ्यायला खूप त्रास व्हायचा, तर महाराजांनी सांगितलं ते औषध तर फक्त नावाला सांगितलं गेलं, परंतु कारण तो भक्त भगवंतांच्या सेवेमध्ये पूर्ण आयुष्य त्या भक्तांनी अर्पण केलं, तो ही शेवटची वेळ होती औषध घेण्याची. आणि त्याच्यानंतर महाराज म्हटले की किती 6, 7, 8, 9 वर्ष झाले तो भक्त व्यवस्थित सेवा अर्पण करत आहे आणि एकदा पण त्यांना त्या जुन्या रोगाचा त्रास नाही झालेला. आणि त्याच्या अगोदर कितीतरी वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखवून आई वडील परेशान होते. तर सांगण्याची गोष्ट अशी की ऑफकोर्स तो रोग दूर करण्यासाठी आपण भगवत भक्तीमध्ये येऊ नये, परंतु भगवंतांच्या भक्तीसाठी जे काही अनुकूल आहे ते भगवंत निश्चित अरेंज करतील, याच्यावर आपल्याला विश्वास पाहिजे. ठीक आहे का प्रभुजीज, माताजीज? हरे कृष्ण. हो प्रभूजी. हरे हो कृष्ण. प्रभूजी. हरे कृष्ण. आपण पुढे जाऊ, श्लोक क्रमांक 20. नवा इदं राजर्षिवर्य चित्रम् नवा नवा इदं राजर्षिवर्यचित्रम् राजर्षिवर्यचित्रम् भवत्सु कृष्णं समनुव्रतेषु भवत्सु भवत्सु कृष्णं कृष्णं समनुव्रतेषु समनुव्रतेषु ये ध्यासनं राजकिरीटजुष्टम् ये ध्यासनं ध्यासनं राजकिरीटजुष्टम् राजकिरीटजुष्टम् सद्यो जहुर्भगवत् पार्श्वकामः सदो पार्श्वकामः. कुणाला वाचायचंय का प्रभुजीज, माताजीज? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, मी वाचू? हा, क्षितिजा माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. ऋषी म्हणाले, भगवान श्रीकृष्णांच्या परंपरेचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या पांडुकुळातील राजर्षींमध्ये श्रेष्ठ असणारे हे परीक्षिता, भगवंतांचे नित्य साहचर्य मिळावे म्हणून अनेकानेक राजांच्या राजमुकुटांनी शोभणाऱ्या आपल्या सिंहासनाचा तुम्ही त्याग केलात, यात मुळीच नवल नाही. तात्पर्य: मूर्ख राजनीतिज्ञांना एखादे शासकीय सत्तापद प्राप्त झाल्यावर असे वाटते
की सध्या जेथे आपण आहोत ते पद म्हणजे भौतिक लाभाची चरणसीमा आहे. त्यामुळे ते अगदी अंतिम क्षणापर्यंत त्या पदाला चिकटून बसतात. भौतिक अस्तित्वातून मुक्ती मिळवून भगवंतांचा पार्षद होणे आणि त्यांच्या शाश्वत धामात त्यांचे सान्निध्य प्राप्त करणे हीच जीवनाची खरी इतिकर्तव्यता आहे. याचे त्यांना ज्ञान नसते. खरे तर उद्दिष्टाच्या सिद्धीसाठी हे मानवी जीवन आहे. खरे तर या उद्दिष्टाच्या सिद्धीसाठी हे मानवी जीवन आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी कित्येक वेळा अगदी आवर्जून सांगितले आहे की भगवत धामात जाणे हेच मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट आहे. प्रल्हाद महाराज भगवान नृसिंहांची प्रार्थना करताना म्हणतात, प्रभो, मला भौतिक जीवन पद्धतीची खरी भीती वाटते. तशी आपल्या या भयानक आणि क्रूर नृसिंह रूपाची मुळीच वाटत नाही. ही भौतिकवादी जीवन पद्धती म्हणजे जणू एक जाते आहे आणि आम्ही त्यातून भरडून निघत आहोत. आम्ही सर्वजण जीवनाच्या उंच उसळणाऱ्या भोवऱ्यात सापडलो आहोत आणि म्हणून हे भगवंता, माझी तुमच्या चरणकमळांशी प्रार्थना आहे की तुमचा दास म्हणून आपण मला आपल्या समीप पुन्हा बोलवून घ्यावे. या भौतिकवादी जीवन पद्धतीपासूनच्या मुक्तीची ही परिसीमा आहे. या भौतिकवादी जीवन पद्धतीचा मला अत्यंत कटू अनुभव आला आहे. माझ्याच कर्म प्रारब्धानुसार मी ज्या निरनिराळ्या योनीत जन्म घेतला त्या सर्व ठिकाणी दोन अतिशय दुःखद गोष्टींचा अनुभव मला घ्यावा लागला. प्रियजनांचा वियोग आणि न इच्छिलेल्या गोष्टींची प्राप्ती. त्यामुळे जन्मोजन्मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आदळत आपटत मी चाललो आहे. म्हणून माझी आता तुमच्या चरणकमळांशी प्रार्थना आहे की तुमचे दास्यत्व प्रदान करून तुम्ही मला पुन्हा आपल्या सन्निध घ्यावे. पांडव जगातील कित्येक संतांपेक्षा श्रेष्ठतर होते. ते भौतिकवादी जीवनाचे कटू परिणाम चांगलेच जाणत होते. ते सम्राट पदाच्या राजसिंहासनाच्या वैभवाने कधीच मोहात पडले नाही. भगवान आपल्याला पार्षद म्हणून नित्य सान्निध्यात केव्हा बोलवतात याचीच ते वाट पाहत होते. परीक्षित महाराज हे युधिष्ठिर महाराजांच्या योग्यतेला साजेसे असे त्यांचे पौत्र होते. युधिष्ठिर महाराजांनी आपले सम्राटपद जसे आपल्या पौत्राच्या स्वाधीन केले तसेच त्यांचे पौत्र परीक्षित महाराज यांनीही आपले सम्राटपद आपल्या पुत्राच्या जन्मेजयाच्या स्वाधीन केले. या सर्व कुळांचीच ही पद्धत होती, कारण ते सर्वच भगवान श्रीकृष्णांचे अनुयायी होते. भगवंतांच्या भक्तांना भौतिक जीवनाच्या रंगपरिहासांचे कधीच आकर्षण नसते. ते मिथ्या, भ्रामक भौतिक जीवनाच्या विषयांपासून अलिप्त राहतात. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे शेवटचे 2 वाक्य खूप महत्वाचे आहेत. भगवंतांच्या भक्तांना भौतिक जीवनाच्या रंगपरिहासाचे कधीच आकर्षण नसते. ते मिथ्या, भ्रामक भौतिक जीवनाच्या विषयांपासून अलिप्त राहतात. तर श्रील प्रभुपाद एक वाक्य म्हणायचे की डिस्टेस्ट फॉर मटेरियल वर्ल्ड is one of the qualifications, is one of the prerequisites to go back to Godhead. डिस्टेस्टला आपण मराठीत काय म्हणतो प्रभूजीच माताजीच? रुची नसणे म्हणू शकतो. अरुची. अरुची आणि म्हणजे भौतिक जगाविषयीची निरासक्ती की पाहून झालेला आहे आणि याच्यामध्ये काय कशा प्रकारे भौतिक आनंद हा शेवटी दुःखाचंच कारण ठरतो, याच्यामध्ये शाश्वत आनंद हा उपलब्ध नाहीये. हे कळणं हे आध्यात्मिक जगतात जाण्याचं एक खूप महत्वाची पात्रता आहे. जोपर्यंत हे आपल्या लक्षात येत नाही, जोपर्यंत आपल्याला आशा लागून राहते की नाही या भौतिक जगामध्ये पण आपण आनंदी राहू शकतो, शाश्वत आनंद प्राप्त करू शकतो, तोपर्यंत आपल्याला ह्या भौतिक जगामध्येच अडकून पडावं लागणार आहे. त्याच्यामुळे जेवढं लवकर भक्तांना ही गोष्ट लक्षात येईल आणि भौतिक जगाच्या ह्या स्वभावाविषयी जाणणं याचा अर्थ असा नाही की आपण भौतिक जिम्मेदाऱ्या आपल्या टाळू. भौतिक जिम्मेदाऱ्या भक्त जरूर पूर्ण करेल, पण कशा भावामध्ये पूर्ण करेल की भगवंतांनी आपल्याला दिलेली ती जिम्मेदारी आहे, एक वडील म्हणून, एक आई म्हणून, एक मुलगा म्हणून, मुलगी म्हणून किंवा भाऊ म्हणून किंवा बहीण म्हणून हे सर्व कर्तव्य आपण निश्चित पूर्ण करू भगवंतांनी आपल्याला दिलेली जिम्मेदारी म्हणून. पण आपलं जे लक्ष असलं पाहिजे भक्ताचं ते कुठे असलं पाहिजे?
की आपलं जीवन अशा प्रकारे जगावं की अंततः अंते नारायण स्मृती, अंततः आपल्याला मृत्यूच्या समयी भगवंतांचं स्मरण होणं आवश्यक आहे. आणि भगवत धामात जाण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी पूर्ण जीवनभर आयुष्यभर प्रयत्न करणं हे खूप खूप आवश्यक आहे. जसं की इथे प्रल्हाद महाराजांची प्रार्थना दिली नरसिंहदेवांविषयी. नरसिंहदेवांचं जे रूप होतं असं सांगितलं जातं भागवतात की ते इतकं अकराळ विकराळ होतं की आज सकाळच्या भागवतम क्लासमध्ये मी ऐकू लागलो मंदिरात सांगितलेल्या, की प्रभूजी सांगत होते की लक्ष्मी आणि नरसिंहदेवांचा एक लोक वैकुंठ लोकांमध्ये त्या ठिकाणी आहे, जिथे नरसिंहदेव नित्य वास करतात लक्ष्मी देवी सोबत. परंतु ज्यावेळेस नरसिंहदेव आपल्या खूप रागावलेल्या अकराळ विकराळ रूपामध्ये अवतरले हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी, लक्ष्मीजी स्वतः घाबरत होत्या त्यांच्या समोर जाण्यासाठी. त्या म्हटल्या की मी माझ्या प्रभूंना पतीला अशा अकराळ विकराळ रूपामध्ये कधीच पाहिलेलं नाही नरसिंहदेवांना. आणि बाकीचे देवी देवता पण घाबरत होते. आणि ब्रह्मा, इंद्र, शिवजी सगळे देवी देवता तिथे उपस्थित होते. एकानी नरसिंहदेवांच्या जवळ जाण्याची हिंमत केली नाही. त्यांनी कुणाला पाठवलं नरसिंहदेवांच्या समोर? प्रल्हाद महाराजांना. प्रल्हाद महाराजांना. प्रल्हाद महाराजांना पाठवलं. आणि हे प्रल्हाद महाराज असं सांगितलेले भागवतात की ज्यावेळेस नरसिंहदेवांच्या समोर गेले आणि त्यांना सुंदर प्रार्थना अर्पण करू लागले त्यावेळेस नरसिंहदेव, जे की अकराळ विकराळ त्यांचं रूप होतं आणि खूप रागावलेल्या अवस्थेमध्ये होते, प्रल्हाद महाराजांना समोर पाहताच भागवत सांगते की फ्रॉम रोअरिंग लायन लॉर्ड नरसिंहदेव ही बिकेम लाईक अ स्पुरिंग कॅट. म्हणजे एक अकराळ विकराळ डरकाळी फोडणाऱ्या सिंहापासून नरसिंहदेव जशी एखादी छोटीशी म्याव करणारी जी मनिमऊ आहे, मांजर आहे, त्या प्रकारे शांत झाले त्यांच्या शुद्ध भक्ताला समोर बघून. आणि हे प्रल्हाद महाराज नरसिंहदेवांना प्रार्थना अर्पण करत आहेत की हे प्रभू, हे जे सगळे देवी देवता आहेत, लक्ष्मीजी पण आहेत, त्या पण आपल्या ह्या अकराळ विकराळ रूपाला घाबरल्या. परंतु मला आपल्या अकराळ विकराळ रूपाची अजिबात भीती नाही वाटत आहे. पण मला या भौतिक प्रकृतीची, आपली जी माया शक्ती आहे, तिची खूप भीती वाटते. का? कारण या भौतिक जीवन पद्धतीमुळे भगवंतांच्या बहिरंग माया शक्तीने व्यक्ती हा विसरून जातो भगवत भक्तीला आणि मायेच्या भौतिक सुखाच्या प्रभावाखाली येऊन इथेच सुख शोधू लागतो आणि कितीतरी पूर्ण जन्म निघून जातो. पण मनुष्याच्या हे लक्षात येत नाही की अरे, आत्ताच मी लहान होतो, आत्ताच मोठा झालो, आत्ता वय पण झालं आणि शरीर व्यवस्थित काम पण करत नाहीये. म्हणजे पूर्ण जन्म कशात घातला की भौतिक सुखाच्या मागे पळण्यामध्ये. पण भगवत भक्ती, जी की एकमेव गोष्ट आहे आपल्याला मृत्यूच्या वेळी मदत करणारी, त्या भगवत भक्तीसाठी वेळच काढता आला नाही. ही गोष्ट मनुष्याला भगवंतांच्या मायाशक्तीमुळे लक्षातच येत नाही. तरी प्रल्हाद महाराज म्हणतात की ही जी भगवंतांची बहिरंग शक्ती आहे, भौतिक जी शक्ती आहे, तिच्यापासून खूप घाबरायला पाहिजे, खूप काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे भीती भगवंतांच्या नरसिंहदेवांच्या अकरा विकराळ रूपाशी नसायला पाहिजे. भीती असायला पाहिजे भगवंतांची जी मायाशक्ती आहे त्याच्यापासून खूप घाबरायला पाहिजे. का? कारण त्या मायाशक्तीमध्ये तेवढी शक्ती आहे की आपण जर काळजी घेतली नाही व्यवस्थित भक्ती मार्गात राहण्याची, तर आपल्याला पण ती भ्रमात टाकू शकते आणि कितीतरी जन्म, लाखो जन्म लागू शकतात परत हे आपल्याला कळण्यासाठी की भौतिक जगत हे, याच्यामध्ये शाश्वत आनंद नाही आहे. याच्यामध्ये एकामागून एक दुःखच भरलेलं आहे. जी अगोदर आनंदासारखी वाटणारी गोष्ट आहे तीही अंततः दुःखच देणारी आहे. एक श्लोक पाहू आपण भगवद्गीतेतला, खूप सुंदर श्लोक आहे. पाचवा अध्याय 22वा श्लोक. कृपया आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. येहि संस्पर्शजा भोगा येहि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते दुःखयोनव एव ते आद्यन्तवन्त कौन्तेय आद्यन्तवन्त कौन्तेय न तेषु रमते बुधः. न तेषु रमते बुधाः. तर या ठिकाणी
भगवंत कृष्ण सांगत आहेत, बुधः म्हणजे खरा बुद्धिमान मनुष्य कोण? ते काय करतात? येही संस्पर्शजा भोगा, की या भौतिक जगातलं असं सुख जे आपले इंद्रिय विषयांच्या संपर्कात येऊन उपभोगलं जातं, जसं की भौतिक स्पर्श, भौतिक दृष्टी, भौतिक साऊंड, ध्वनी, किंवा भौतिक स्मेल, कोणतं आकर्षित वास असणारी गोष्ट, अशा भौतिक इंद्रियांच्या प्रती जे भोग प्राप्त होतात, अशा भोगांपासून जे बुद्धिमान व्यक्ती असतात त्यांना एक माहिती असतं की हे अंततः दुःखाचंच कारण ठरतील. दुःख योनय एवते. त्याच्यामुळे बुद्धिमान व्यक्ती काय करतात? त्यांना माहिती आहे की हे जे भौतिक आनंद आहे त्यांना सुरुवात पण आहे आणि शेवट पण आहे, शाश्वत नाही आहेत, नेहमी करता राहणारे नाही आहेत. त्याच्यामुळे ते अशा भौतिक आनंदामध्ये, जे की कधी ना कधी संपणारे आहेत, शाश्वत नाही आहेत, ते रमत नाहीत, अडकून राहत नाहीत. ते कोणत्या आनंदासाठी प्रयत्न करतात? शाश्वत आनंदासाठी, जे की आध्यात्मिक जगतात आहे. त्याच्यामुळे अशा व्यक्तींना, जे की इंद्रिय भोगाच्या सुखांमध्ये अडकून बसत नाहीत, शाश्वत सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात, भगवंत बुधः बुद्धिमान व्यक्ती म्हणतात. एक द इंटेलिजंट पर्सन, एक बुद्धिमान व्यक्ती असं संबोधतात. तर इथे भागवतामध्ये प्रभुपादजी सांगत आहेत की कशा प्रकारे महान भक्त जसं प्रल्हाद महाराज, ते म्हणतात की अशा भौतिक आनंदाची आणि भगवंतांच्या भौतिक मायाशक्तीची आपल्याला भीती असली पाहिजे, तरच आपण भगवत भक्तीमध्ये भगवंतांच्या भक्ती मार्गाला चांगलं पकडून ठेवू. नाहीतर जर आपल्याला ही भीती नसेल तर, जसं की लहान मुलाला कधी कधी खूपच लहान असेल, आगीची वगैरे पाहिजे तेवढी भीती नसते, मग कधी उदबत्तीला हात लावतो, कधी दिव्याला हात लावतो आणि हाताला पोळतं. मग एकदा पोळाल्यानंतर पुन्हा काळजी घेतो की नाही नाही, हा आहे, त्याच्याजवळ नाही जायला पाहिजे. तशाच प्रकारे आपल्याला जर ह्या भगवंतांच्या भौतिक शक्तीची, मायाशक्तीची जर भीती नसेल, तर ह्या लहान मुलाप्रमाणे आपण पण त्या मायाशक्तीसोबत, ज्याला आपण फ्लर्टिंग विथ डेंजर, फ्लर्टिंग विथ डेंजर म्हणजे एका धोक्याशी खेळत बसणे, खेळणं, हे करत राहू. आणि त्याच्यामध्ये धोका आहे की मनुष्य जन्म जर एकदा हातातून गेला तर खूप अधिक काळ जाऊ शकतो, अधिक जन्म जाऊ शकतात पुन्हा ही संधी प्राप्त होण्यासाठी. त्याच्यामुळे याची खूप काळजी घेणं आवश्यक आहे. कुणाला काही प्रश्न आहे का प्रभूजीज, माताजीज, या मुद्द्यावर? हरे कृष्ण. नाही प्रभूजी. ठीक आहे, प्रभूजी हरे कृष्ण. हा माताजी, हरे कृष्ण. प्रभूजी आपण अजून पण भगवंतांबद्दल आपण भक्तीमध्ये काय जोडू शकतो? म्हणजे त्यांचा कथा वाचणं वगैरे, जपमाळा करणं, आणि अजून आपण काय त्यांच्यासाठी आपण काय जोडू शकतो? की सगळ्यात पहिला मुद्दा आपण हे समजून घ्यायला पाहिजे की आपण सगळ्यात अगोदर पूर्ण 24 तास थोडंसं अनालाइज करू शकतो की आपल्या 24 तासांमध्ये आपलं चित्त नेहमी कशावर आहे, भौतिक गोष्टींवर किती वेळ चित्त आहे, भगवंतांवर किती वेळ चित्त आहे. आणि यामध्ये जे भौतिक गोष्टींवर जे चित्त आहे ते हळूहळू कशा प्रकारे भगवंतांवर स्मरण राहण्यामध्ये, चित्त राहण्यामध्ये आपण कशा प्रकारे परावर्तित करू शकतो. मग आपल्या कधी लक्षात येईल की अरे, भक्तांच्या सोबत आहे त्यावेळेस तर भगवंतांना स्मरण करणं खूप सोपं जातं, परंतु भौतिकवादी ज्यावेळेस लोकांचा आपल्याला संग असतो त्यावेळेस भगवंतांवर स्मरण करणं अवघड राहतं. मग कशा प्रकारे भौतिकवादी लोकांचा संग पाहिजे तेवढाच ठेवणं, बाकीचा जास्तीत जास्त वेळ भक्तांसोबत राहणं किंवा सेवेमध्ये जोडलं जाणं, ते श्रेष्ठ आहे. तर आपल्या आपल्या स्केड्यूल प्रमाणे प्रत्येकाच्या जिम्मेदाऱ्या वेगळ्या आहेत, की कुणी इथे गृहिणीची जिम्मेदारी भूमिका बजावत आहे, कुणी घरातले वडिलांची किंवा मुख्य लीडरची, नेत्याची भूमिका बजावत आहे, कुणी जीवनामध्ये दुसऱ्या कोणत्या जिम्मेदाऱ्या सांभाळत आहेत. तर त्या सर्व जिम्मेदाऱ्या सांभाळताना शिला प्रभुपादजी म्हणतात, वन शुड मोल्ड हिज लाईफ इन सच अ वे दॅट वन इज एबल टू रिमेंबर कृष्णा 24 hours अ डे. मोल्ड म्हणजे आपण मराठीमध्ये कोणता शब्द याला शोधा तुम्ही, काही भाषांतर? वळवणे. वळवणे. ठीक आहे, आपण एकदा ते वाक्य पाहू.
हा, एक्झॅक्टली ते वाक्य इथे सापडत नाहीये, पण याचा अर्थ की आपण आपल्या प्रत्येक जीवनात, दैनंदिन जीवनातील गोष्टी अनालाइज करून पाहायला पाहिजे की ह्या या माझ्या जिम्मेदाऱ्या आहेत, ह्या पूर्ण करणं आवश्यक. उदाहरण सांगतो मी तुम्हाला, हेच करावं असं नाही. उदाहरणार्थ, आपण स्वयंपाक करताना त्याच्यासोबत तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये काही कीर्तन लावू शकता, किंवा घरामध्ये पण ऑल्टर एकतर व्यवस्थित असणं आवश्यक आहे. भगवंतांचा फोटो म्हणा किंवा अर्चविग्रह, जे काही आपल्या दैनंदिन याच्यामध्ये शक्य आहे, परंतु नियमितरित्या भगवंतांच्या अर्चविग्रहाचं, त्यांच्या फॉर्म, सुंदर फॉर्म जो अर्चविग्रह आहे त्याचं दर्शन घेता येणं खूप आवश्यक आहे. त्याच्यानंतर त्यांना आपण सेवा पण अर्पण करू शकतो, जसं की जे काही आपण अन्न ग्रहण करतो ते आपण ग्रहण करण्याच्या अगोदर, स्वयंपाक झाल्यानंतर अगोदर त्यांना अर्पण करू शकतो. घरामध्ये कीर्तन लावू शकतो. संध्याकाळी किंवा सकाळी थोडासा वेळ काढून भगवंतांचा जप करू शकतो. त्याच्यानंतर श्रीमद भागवतम किंवा भगवद्गीता वाचू शकतो. आठवड्यातून काही वेळेस भगवत भक्तांचा संग करू शकतो, हा प्रोग्राम्स वगैरे अटेंड करून. तर सांगण्याची गोष्ट अशी की जी आपली स्थिती आहे दैनंदिन जीवनातली, कौटुंबिक जीवनातली, त्या जिम्मेदाऱ्यांचं पालन करून कशा प्रकारे भगवंतांचं अधिकाधिक काळ आपल्याला स्मरण करता येईल यासाठी आपण योजना तयार करू शकतो. यासाठी आपण वेगवेगळ्या क्लुप्त्या युक्त्या वापरू शकतो. ठीक आहे ना. तर सांगण्याचा अर्थ असा माताजी की बेसिक गोष्टींचं काही काही आपण घरामध्ये व्यवस्थित ऑल्टर असणं, जेणेकरून आपल्याला दर्शन घेण्यासाठी सोपं जाईल. आणि हे एकदाच करायचं नाही, हे करताना लक्ष ठेवायचंय की वी डोंट स्टेप ऑन एनीबडी शूज, की आपण घरच्यांना अनकम्फर्टेबल नाही करत आहोत. त्यांच्या त्यांच्या कलानी करा, हळूहळू त्यांच्या त्यांच्या कलानी करा, त्यांना जसं जमेल त्या प्रकारे करा. आणि जर त्यांना मान्य नसेल, जमत नसेल, तर भगवंत प्रत्येकाच्या हृदयात आहेत. ज्या प्रकारे आपल्याला भक्ती करता येईल, किमान आपला तरी जप व्यवस्थित करता यावं, काही काळ श्रीमद भागवतम किंवा भगवद्गीता जरी वाचता यावं. आणि भगवंत त्यांच्या पण हृदयामध्ये परमात्मा रूपात आहेत, त्यांना पण काही काळाने भगवंत प्रोत्साहन देऊ शकतील की नाही, हा व्यक्ती करत आहे ते बरोबर आहे, तू पण त्यांना सपोर्ट कर, विरोध करू नको. आणि तशा परिस्थितीमध्ये फरक पडू शकतो. तर याचं उत्तर एक सगळ्यांसाठी एकच असणं अवघड आहे माताजी, पण तत्व हे की ऑलवेज रिमेंबर कृष्णा, नेव्हर फॉरगेट कृष्णा. नियमित भगवंतांचं स्मरणात राहावं आणि त्यांना कधी विसर पडू नये त्यांचा. ठीक आहे का माताजी? हो प्रभूजी. प्रभूजी, एक प्रश्न विचारू शकते का हा आपण? हा. प्रभूजी, आपण आता आता बघितलं की सगळे जे देवी देवता जे आहे, आपण जर भक्ती केली तर ते सुद्धा आपल्या सहाय्य करतात. अनुकूल रीतीने सहाय्य करतात वगैरे. हो तर हो, प्रभूजी, आता काही दिवसाआधी चंद्रग्रहण लागलं होतं, तर मी बरोबर. काही अशा व्हिडिओ बघितला युट्यूब वरती, तर त्याच्यामध्ये ते बोलत होते की म्हणजे मंदिराचे कपाट जे आहे आपण बंद ठेवावे, बंद. भगवंतांची पूजा करू नये. तर प्रभूजी, हे लागू होतं का या गोष्टींसाठी? हा, तर ऍक्च्युली चंद्रग्रहणामध्ये मी एक खूप महत्वाचा मेसेज शेअर करायचं राहून गेलं माझ्याकडून, दोन्ही ह्या ग्रुपमध्ये आणि भक्ती वैभव ग्रुपमध्ये पण, की भक्तांनी काय काय गोष्टी करायला पाहिजेत. तर निश्चित शास्त्रात दिलेल्या निर्देशानुसार भगवंतांचं जे मंदिर आहे, ऑल्टर, मंदिरातलं पण जे ऑल्टर आहे ते ग्रहण काळामध्ये बंद ठेवतात. आणि पण दुसऱ्या बरेच भक्ती मार्गातल्या गोष्टी आहेत ज्या खूप लाभदायक आहेत. जसं माझ्या मते त्या दिवशी चंद्रग्रहण सुरू होणार होतं भारतातल्या वेळेनुसार रात्री 9:57 आणि रात्री 1:30-2 पर्यंत काहीतरी चालणार होतं. तर त्या काळामध्ये शास्त्रामध्ये सांगितलंय की आपण कृष्ण लीला, जसं कृष्ण बुक आहे, भागवत आहे, ते वाचू शकतो. त्यांनी कितीतरी अधिक प्रमाणामध्ये लाभ प्राप्त होतो. किंवा आपण जप करू शकतो त्या काळामध्ये, ग्रहण काळामध्ये कितीतरी अधिक प्रमाणामध्ये लाभ प्राप्त होतो. आपण भक्तांना त्या योग्य कृष्ण भक्ती सेवेचा प्रचार प्रसार करण्यासाठी दान करू शकतो, कितीतरी अधिक प्रमाणामध्ये लाभ प्राप्त होतो. तर त्याच्यापैकी एक जे मुद्दा तुम्ही सांगितला की ऑल्टर बंद ठेवायला पाहिजे, हो, शास्त्रातल्या नियमांना अनुसरूनच आहे ते. पण बाकीचे बरेच भक्तीचे कार्य आहेत जे आपण करू शकतो. आणि जसं की आपला अमेझॉन किंवा फ्लिपकार्टचा सेल असतो, तसं भगवंतांच्या भगवत भक्तीचे सेल आहेत हे सगळ्या गोष्टी. की अशुभ काळ मानला जातो, पण त्या अशुभ काळामध्ये काही भक्तीचे कार्य करून कितीतरी जास्त प्रमाणामध्ये आपण लाभ प्राप्त करू शकतो. ठीक आहे माताजी? हो प्रभूजी. प्रभूजी, मला सत्संग जे इकडे UAE मध्ये होतं त्याचा तुम्ही त्याचं मी कॉन्टॅक्ट. तो पाठवतो, माझ्या लक्षात आहे, मी हो काढतो. प्रभू. हरे हो कृष्ण. प्रभू. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हा, ऍक्च्युली जस्ट तुम्हाला हाय लेवलवर सांगायचं, प्रभूजींचं नाव रसामृत प्रभू म्हणून आहे, चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि हो खूप प्रभू. सुंदर
कुटुंब आहे त्यांचं पूर्णचे पूर्ण कुटुंब भगवत भक्तीमध्ये जोडलेलं आहे. पत्नी, मुलं आणि प्रभूजींची आई पण. तर मी निश्चित त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर काढतो रसामृत प्रभू आणि शेअर करेन. हो प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून खूप खूप धन्यवाद बाकी सर्वांचा. थोडासा उशीर लागला आज, त्याबद्दल क्षमस्व. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सादर प्रणाम प्रभूजी. खूप हरे खूप कृष्ण हरे प्रभुजी. कृष्ण. सादर प्रभुजी. प्रणाम हरे प्रभूजी. कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. धन्यवाद.